नमस्कार. योगाटिक सायन्समध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र या 3 चक्रांची माहिती पाहिली. आज अत्यंत एका महत्त्वाच्या चक्राची आपण माहिती पाहणार आहोत आणि ते म्हणजे अनाहत चक्र, ज्याला हार्ट चक्र असं म्हणून देखील ओळखलं जातं. अनाहत चक्र हे शरीरातील 7 प्रमुख चक्रांपैकी 4थं चक्र आहे. त्यामुळे 7 चक्रांच्या बरोबर मध्यावर हे चक्र येतं. याला हार्ट चक्र असेही म्हणतात. हे चक्र प्रेम, करुणा, क्षमा, सहानुभूती, भावनिक संतुलन आणि नातेसंबंध यांच्याशी संबंधित मानले जाते. हे खालच्या 3 आणि वरच्या 3 चक्रांना जोडणारे मध्यवर्ती चक्र मानले जाते. याचं संस्कृत नाव आहे अनाहत, इंग्रजी नाव आहे हार्ट चक्र. याचं स्थान छातीच्या बरोबर मध्यभागी हृदयाजवळ. रंग आहे हिरवा किंवा गुलाबी. याचं तत्व आहे वायू आणि याचा बीजमंत्र आहे यम. जर आपलं अनाहत चक्र संतुलित असेल तर आपल्यामध्ये काय काय बरं लक्षणं दिसत असतील, तर त्यामध्ये पहिलं लक्षण आहे स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करण्याची क्षमता वाढते. दुसरं लक्षण मनात करुणा, दया आणि सहानुभूती निर्माण होते. 3 नातेसंबंध अधिक सुदृढ आणि आनंददायी होतात. 4 क्षमा करण्याची वृत्ती विकसित होते. आणि 5 मन शांत, प्रसन्न आणि संतुलित राहते. पण हेच जर चक्र असंतुलित असेल तर राग, मत्सर किंवा द्वेषाची भावना निर्माण होते. भावनिक दुखापत विसरण्यात अडचण निर्माण होते. एकटेपणा किंवा तुटलेपणाची भावना निर्माण होते. स्वतःवर प्रेम करण्यास किंवा इतरांवर विश्वास ठेवण्यास अडचण निर्माण होते. आणि नातेसंबंधांमध्ये वारंवार तणाव निर्माण होऊ लागतात. मग हे अनाहत चक्र जर संतुलित करायचं असेल तर याच्यासाठी काही सोपे उपाय बघूया. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे दररोज याच्या बीजमंत्राचा म्हणजेच यम याचा उच्चार करायचा. प्रेम, करुणा आणि कृतज्ञतेचे ध्यान म्हणजेच मेडिटेशन करायचं. भुजंगासन, उष्ट्रासन, मत्स्यासन यासारखी छाती उघडणारी योगासने करायची. निसर्गात वेळ घालवायचा, हिरवाईचा आनंद घ्यायचा. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावायची. प्रेम, क्षमा आणि सकारात्मक विचारांचा सराव करत राहायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या विचारांमध्ये आणि आचरणात आणल्या तर जरूर आपलं अनाहत चक्र संतुलित राहतं. यासाठी काही ॲफर्मेशन्स पण आपण वापरू शकतो, म्हणजेच सकारात्मक प्रतिज्ञांचा वापर करू शकतो. या प्रतिज्ञा काही वेळेला बोलल्या किंवा लिहिल्या तर याचा फार उपयोग होतो. त्यामध्ये पहिलं ॲफर्मेशन आहे मी प्रेमाने परिपूर्ण आहे. मी प्रेमाने परिपूर्ण आहे. दुसरं ॲफर्मेशन मी स्वतःला आणि इतरांना मनापासून स्वीकारते किंवा स्वीकारतो. मी स्वतःला आणि इतरांना मनापासून स्वीकारते. मी सहजपणे प्रेम देते आणि प्रेम स्वीकारते. मी सहजपणे प्रेम देते आणि प्रेम स्वीकारते. आणि माझं हृदय प्रेम, शांतता आणि करुणेने भरलेले आहे. माझं हृदय प्रेम, शांतता आणि करुणेने भरलेलं आहे. तर अशी ही माहिती होती अनाहत चक्राविषयी. मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे अनाहत चक्र हे अत्यंत इंटरेस्टिंग चक्र आहे. कारण जे मोठे मोठे योगी असतात किंवा सोशल ज्या काय म्हणूया बॉडीज असतात, म्हणजे ज्यांचा फार मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क असतो, असं म्हटलं जातं त्यांचं अनाहत चक्र हे बॅलन्स असतं किंवा ओपन असतं. कारण
त्यांचा सगळ्या माणसांशी येणारा रोजचा संबंध किंवा त्यांचा लगाव, त्यांच्या मनामध्ये सगळ्यांविषयी असलेली करुणा, सद्भावना, यामुळे ते अनाहत चक्र बॅलन्स होत राहतं. शिवाय प्राण्यांवर प्रेम करणारे, वनस्पतींच्या जवळ असणारे या लोकांमध्येही अनाहत चक्र हे बऱ्याचदा बॅलन्स असतं. हां, मात्र काही लोक या सगळ्यात राहूनसुद्धा अनाहत चक्र इम्बॅलन्स असलेली आढळतात. म्हणजे जसं की एखादी शिक्षिका असेल आणि ती म्हणत असेल, मी रोज एवढ्या मुलांच्यात वावरते, लहान मुलं समोर दिसली की हृदय माझं फार फुलल्यासारखं वाटतं. पण ते खरंच तसं होतं आहे का? नुसत्या मुलांमध्ये जाण्याने आपल्याला तो रोजचा आनंद होतो आहे का? आपल्यामध्ये त्या भावना निर्माण होत आहेत का प्रेम करुणेच्या? हे तपासून नक्कीच पाहिलं पाहिजे. की नुसतं आपण एखादी ड्युटी म्हणून ते पार पाडतो आहे, तर त्यामध्ये भावनांचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. घरामध्ये सुद्धा आपण 4 माणसात ज्या वेळेला राहतो त्यावेळेला आपण फक्त एक ड्युटी म्हणून वावरतो आहे की खरोखर आपला प्रत्येकाबरोबर एक सुंदर नातेसंबंध आपण डेव्हलप करतो आहे, त्याच्यावर खरोखर मनापासून प्रेम करतो आहे. असं जर असेल तर अनाहत चक्र आपलं बॅलन्स राहणार. पण काही गोष्टी फक्त करायच्या म्हणून आपण करत असू आणि त्यामध्ये प्रेमभावना किंवा करुणा नसेल तर मात्र अनाहत चक्र हे इम्बॅलन्स होत जातं. त्याहीपेक्षा ज्या वेळेला आपण काही वेळेला फक्त दिखावा म्हणून प्रेम किंवा करुणा दाखवतो, त्याही वेळेला अनाहत चक्र ब्लॉक होतं. ह्या ज्या भावना आहेत ह्या खरोखर आतून, अंतःकरणातून आल्या पाहिजेत. आणि त्या येत नसतील तरी घाबरून जाऊ नका. आत्ता जे काही उपाय सांगितले ते जर आपल्या रोजच्या दिनचर्येत किंवा आचरणात आणलात तरी पण त्या भावना हळूहळू खुलायला लागतील, डेव्हलप व्हायला लागतील. आणि अनाहत चक्र जर आपलं सक्षम झालं, ऊर्जावान बनलं, बॅलन्स झालं तर आपल्या आयुष्यामध्ये भरभराटच भरभराट होईल. फक्त नात्यांचीच नाही, सगळ्या अर्थाने आपलं आयुष्य हे समृद्ध व्हायला मदत होते. म्हणून हे चक्र हे समृद्धीचं चक्र आहे. तर आता ह्याच चक्राच्या बीज मंत्राचा आपण जप करणार आहोत. पण त्यापूर्वी मी आवर्जून एक टीप सांगेन की जी मी नेहमीच प्रत्येक चक्राच्या वेळेला सांगते की चक्रांची संकल्पना ही योग आणि काही आध्यात्मिक परंपरांमधील श्रद्धा आणि साधनेचा भाग आहे. ती वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेलच तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जे काही डॉक्टरनी सांगितलेले आहे ते फॉलो करत करत त्याला सपोर्टिव्ह म्हणून ह्या उपाययोजना तुम्ही जरूर करू शकता, जेणेकरून तुमची हिलिंग प्रोसेस स्पीडअप होईल. आता आपण बीजमंत्राचा जप करूया. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे, डोळे बंद. तुम्हाला ज्या पोझिशनमध्ये राहून कम्फर्टेबल वाटतं आहे त्या पोझिशनमध्ये राहून तुम्ही ध्यान करू शकता. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. अजून एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आता पुढचा श्वास सोडत असताना यम या बीजमंत्राचा उच्चार आपण करणार आहोत. श्वासात यम, 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 यम,
यम 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 डोळे बंदच असू द्या. शरीरामध्ये ज्या संवेदना जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. आपल्या हृदयस्थानी आपलं लक्ष ठेवा. ही व्हायब्रेशन्स तिथे जर जाणवत असतील तर उत्तम आहे. काही जणांना जाणवत नसतील, काही हरकत नाही. हा जप आपण 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा सलग 21 दिवसही करू शकतो. जेवढे जास्त दिवस सलग कराल तेवढा तुम्हाला परिणाम दिसू लागेल. 10 वेळेला म्हणा, 21 वेळेला म्हणा, 108 वेळेला म्हणा, या पद्धतीने तुम्ही जप करू शकता. अलगद डोळे उघडायचे. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण विशुद्धी चक्राविषयी माहिती घेणार आहोत. पुन्हा जरूर भेटू. तोपर्यंत माझा नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद.